एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार शरद पवारांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। या पुरस्कार वितरणानंतर शरद पवार बोलत होते। दिल्लीत हा सोहळा पार पडला। यावेळी शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांचं तोंड भरून कौतुक केले। एकनाथ शिंदे यांनी आपली कारकीर्द ठाणे महापालिकेपासून सुरू केली। ज्या दिग्गजांनी ठाण्यात चांगलं काम केलं ते काम एकनाथ शिंदे यांनी पुढे नेलं। ते मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्राचा विकास कसा होईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले। हे करत असताना त्यांनी कधी पक्षाचा विचार केला नाही। सर्वांबरोबर त्यांनी सुसंवाद ठेवला। वेगवेगळ्या प्रश्नांची सोडवणूक त्यांनी त्यांच्या काळात केली। राज्यातील 3373 परीक्षा केंद्रांवर 12वीतील जवळपास 16 लाख विद्यार्थ्यांचा पहिला इंग्रजीचा पेपर मंगळवारी तारीख 11 रोजी पार पडला। त्यात राज्य मंडळाच्या 9 पैकी 6 विभागातील 42 विद्यार्थी पहिल्याच इंग्रजी पेपरमध्ये कॉपी करताना सापडले आहेत। त्यांच्यावर भरारी पथकाने कारवाई केली आहे। कॉपी मुक्त परीक्षेसाठी यंदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने चोख नियोजन केले आहे। सोलापूर शहरातील बाजारपेठांमध्ये वाहनांची वर्दळ वाढत असताना देखील महापालिकेकडून वाहनांच्या पार्किंगची परमनंट सोय केली जात नसल्याची वस्तुस्थिती आहे। दुसरीकडे रस्त्याच्या दुभाजकांवर भाजीपाला व विविध वस्तू विक्रीसाठी बसणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे। नियम धाब्यावर बसवून बिनधास्तपणे रोडलगत बसणाऱ्यांना पाठबळ कोणाचे या प्रश्नाचे उत्तर अजूनही महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला सापडलेले नाही। बहुचर्चित सोलापूर गोवा, सोलापूर पुणे, सोलापूर मुंबई या मार्गावरून विमानसेवा सुरू होण्यास अजूनही मुहूर्त लागत नाही। होडगी रोड विमानतळ परिसरातील परिस्थितीमुळे 72 आसन क्षमता असलेल्या विमानसेवेला परवानगी मिळाली असली तरी प्रत्यक्षात 55 ते 60 प्रवाशांना प्रवास करण्यास परवानगी असेल अशी माहिती प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली। सोलापूर गोवा, सोलापूर मुंबई, सोलापूर पुणे, सोलापूर तिरुपती या 4ही ठिकाणाहून होडगी रोडवरील विमानतळावरून विमानसेवा सुरू व्हावी अशी मागणी आहे। पहिल्या टप्प्यात सोलापूर गोवा ही सेवा येत्या 15 दिवसात सुरू होण्याची शक्यता आहे। त्यानंतर सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे। महाकुंभ मेळ्यातून परतणाऱ्या भाविकांच्या ट्रॅव्हलरला ट्रकने धडक दिल्याने भीषण अपघात झालाय। या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत। मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये नागपूर प्रयागराज राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्घटना घडली। अपघाताच्या घटनेनंतर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे, तर वाहनं बाजूला करण्यासाठी क्रेनची मदत घेतली जात आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 12वीच्या पेपरसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कारचा भीषण अपघात होऊन या घटनेत 5 विद्यार्थी जखमी झाले आहेत। ही घटना वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली। पेपरसाठी तालुक्यातील खंडाळा येथून विद्यार्थी हे कारद्वारे लाख खंडाळा येथील परीक्षा केंद्रावर जात असताना सकाळी 10 वाजेच्या सुमारास खंडाळा शिवारात चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन गाडी पलटी झाली। या अपघातात विद्यार्थी जखमी झाले। खासदार प्रणिती शिंदे यांनी आज केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांची भेट घेतली व GI टॅग असलेल्या सोलापूर चादरीच्या डुप्लिकेशनच्या गंभीर प्रश्नावर आणि सोलापूरमध्ये टेक्सटाईल पार्कची प्रलंबित मागणी याची सविस्तर माहिती दिली व मंत्री यांच्याबरोबर चर्चा केली। बनावट उत्पादनांचा बाजार भरडला जात आहे, ज्यामुळे हजारो कुशल विणकरांचा वारसा आणि जीवनमान धोक्यात आले आहे। सोलापूरमध्ये समर्पित टेक्सटाईल पार्कची उभारणी होणं अत्यंत गरजेचं आहे, ही बाब निदर्शनास आणून दिली। त्याबद्दलचे निवेदन मंत्र्यांना दिले। आधी लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत उत्तम जानकर हे शरद पवारांसोबत गेले। त्यानंतर त्यांनी माढ्यात मोहिते पाटलांना साथ देतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सातत्यानं एकदम टोकाची टीकाही केली। त्यात माळशिरस मतदारसंघातून निवडून आल्यानंतरही त्यांनी EVM विरोधात रान पेटवलं। आता त्याच जानकरांनी सोलापूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणला आहे। त्यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली। यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे। सातारा जिल्ह्यात जलपर्यटनासाठी मोठा वाव आहे। या पार्श्वभूमीवर पर्यटन विभागातर्फे जिल्ह्यात वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी लवकरात लवकर साकारण्याचा मानस असल्याची माहिती पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली। राज्यातील सर्वात लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात।
त्यासोबत त्यांना जलपर्यटनाचाही आनंद घेता यावा म्हणून सातारा जिल्ह्यात वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी साकारण्यासाठी काम सुरू करण्याच्या सूचना मंत्री देसाई यांनी दिल्या। पुण्यात जीबीएस म्हणजेच गुलियन बॅरे सिंड्रोमने हाहाकार माजवला आहे। दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत चालली आहे। जीबीएस रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे। दिनांक 11 फेब्रुवारीला रुग्णांची संख्या ही 197 वर पोहोचली आहे, तर मृतांचा आकडा हा 7 वर पोहोचला आहे।